सिंधुदुर्गामध्ये महायुतीची घोषणा होताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट झालेला आहे। ओरोस मंडल अध्यक्षांसह 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पाहायला मिळतात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच आज खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला। मात्र या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालं असून त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रामध्ये उमटलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। सिंधुदुर्गामध्ये मोठी राजकीय घडामोड समोर येते आहे। महायुतीची घोषणा झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आता एकूणच भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला नाराजी पसरल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या समवेतच या ठिकाणी महायुतीची घोषणा केली आणि ही घोषणा करत असताना त्यांनी जागा वाटप सुद्धा जाहीर करून टाकलं आणि त्यानंतर आता नाराजी पाहायला मिळते आणि त्या पाठोपाठ राजीनामा सत्र भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झाल्याचे चित्र आहे। सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणावरती जवळपास 43 कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत।